MBBSच्या लोकांनाच आपल्याला जागा भेटत नाही, तर BHMS वाले आमच्या परी का आणतायत हा आमचा महाराष्ट्र शासनाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इतर सामान्य लोक गरजू लोकांना माहिती नसतं की कुठला डॉक्टर आपल्याला ट्रीट करतो. जर तुम्ही MBBS आणि ह्याचे BHMSच्या लोकांना इक्वल समजून तर त्यांच्यावरती पण त्यांना पण सेमच आमच्या सोबतच प्रॅक्टिससाठी जर परमिशन देत असाल तर हा कम्प्लिटली आमच्यावरती अन्याय आहे. की 1 वर्ष CCMP प्रॅक्टिस करून आणि 5.5 वर्षाचा आमचा MBBS स्टुडंट प्रॅक्टिस करून त्यांची तुलना होणार आहे का? बरं, ज्या मंत्र्यांनी किंवा ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरीनी त्यांनी अध्यादेश पारित केला आहे, त्यांना माझा एक साधा प्रश्न असा असेल की तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना BHMS डॉक्टरांकडे पाठवाल का? राज्यात कालपासून निवासी डॉक्टरांचा संप सुरू आहे. पुण्यामध्ये देखील कमलानेर हॉस्पिटलमध्ये मी आहे. पुण्यामध्ये कमलानेर हॉस्पिटलमध्ये देखील सर्व OPD बंद ठेवण्यात आलं होतं. माझ्यासोबत काही डॉक्टर देखील आहेत. महाराष्ट्र शासनाचा काय नक्की हा GR आहे आणि या GRचा काय परिणाम होतोय, नक्की काय GR आहे डॉक्टर? 3 तारखेला महाराष्ट्र शासनाने एक नियम काढला, एक परमिशन दिली. BHMS CCMP रजिस्ट्रेशन त्यांनी चालू केलेलं आहे. ह्या गोष्टीला आमचा तीव्र विरोध आहे. तीव्र विरोध करण्यापाठीमागचे कारण असे आहेत की 1 वर्षाचा CCMPचा कोर्स करून आम्ही MBBS 4.5 वर्ष शिकून 1 वर्ष इंटर्नशिप करून ते आमच्या लेवलला कसे येणार? महाराष्ट्र शासनाने 15 तारखेला एक GR काढला आहे. त्या GR मध्ये असं नमूद केलेलं आहे, नंबर ऑफ MBBS स्टुडंट बाहेर पडतात त्या मानाने MBBS सीट कमी आहेत. MBBSच्या लोकांनाच आपल्याला जागा भेटत नाही, तर BHMS वाले आमच्या परी का आणतायत हा आमचा महाराष्ट्र शासनाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की 1 वर्ष CCMP प्रॅक्टिस करून आणि 5.5 वर्षाचा आमचा MBBS स्टुडंट प्रॅक्टिस करून त्यांची तुलना होणार आहे का? बरं, ज्या मंत्र्यांनी किंवा ज्या प्रिन्सिपल सेक्रेटरीनी त्यांनी अध्यादेश पारित केला आहे, त्यांना माझा एक साधा प्रश्न असा असेल की तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना BHMS डॉक्टरांकडे पाठवाल का? तुमची श्युरिटी असेल का? असेल तर काही अडचण नाही, आम्हाला विरोध नाहीये. ते आतापर्यंत होमिओपॅथी प्रॅक्टिस करतायत, त्यांनी होमिओपॅथी प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. आमचा विरोध असा आहे की ते आमच्यामध्ये नको. ऑन पेपर जरी नसेल तर ते ॲलोपॅथी प्रॅक्टिस करत होते ना. मग आत्ताच का 13 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट हायकोर्टाची सुनावणी आहे, सुप्रीम सुनावणी. महाराष्ट्र शासनाला एकच निर्णय असेल, एकच अध्यादेश असेल. महाराष्ट्र कोर्टाचा जो पण निर्णय असेल तो आम्हाला कंप्लीट मान्य असेल, तोपर्यंत स्टे देण्यात यावा एवढी आमची विनंती असेल. कधीपासून आंदोलन करताय आणि आंदोलनाची पुढची भूमिका वगैरे काय? कालपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, निमशासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, आमची माड संघटना असेल, IMI संघटना असेल, कंप्लीट महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू आहे. कालपासून OPD सेवा कंप्लीट महाराष्ट्रामध्ये बंद होती. उद्यापासून जर 1-2 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय जर मागे घेतला नाही तर कंप्लीट एमर्जन्सी सर्व्हिसेस सुद्धा आम्ही बंद करणार आहोत. कारण प्रश्न आता आमच्या अस्मितेचा आहे, प्रश्न आमच्या जीवितेचा आहे. 5.5 वर्ष प्रॅक्टिस करून आम्ही आता उतरलो. आता कुठे आमच्या ताटामध्ये काय येणार आहे? पण BHMS वाल्यांना रजिस्ट्रेशन देऊन आमच्यामध्ये कॉम्पिटिशन ते वाढवत आहेत. आपण पाहू शकतो या डॉक्टरांनी काही हाताला काळ्या फिती देखील बांधल्या आहेत. या काळ्या फिती बांधण्याचं कारण काय? कसं असतं की आम्ही MBBS करतो, इंटर्नशिप करतो, आम्ही जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरतो तर तेव्हा एक रिस्पेक्टफुली आमच्याकडे बघितलं जातं. कारण एक MBBSचा डॉक्टर एमर्जन्सीच्या ज्या पण काही केसेस असतील, हार्ट अटॅकचे केसेस असतील, पॅरालायसिसच्या केसेस असतील, हँडल करण्याची कॅपॅबिलिटी त्याच्याकडे असते. परंतु BHMSचे स्टुडंट जे असतात त्यांना 1 वर्षाचा CCMPचा एक कोर्स महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे. तो 1 वर्षाचा कोर्स केल्यानंतर ते पण MMC रजिस्ट्रेशन करून ॲज अ प्रॅक्टिशनर म्हणून ते पण उतरू शकतात असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. तर त्याच्यानुसार असं होईल की जर त्या माणसाकडून काही भूल झाली तर आपण आता जी परिस्थिती बघतोय मागच्या 1 महिन्यापासून, मागच्या काही वर्षांपासून डॉक्टरांवरचं हल्ल्याचे प्रमाण खूपच वाढलेले आहे, ज्याच्यात राजकारणी लोक पण आहेत. त्या राजकारणी लोकांना माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जर असे BHMSचे लोक CCMPचा कोर्स करून जर MBBSच्या लोकांच्या लेवलला येऊन काम करत असतील तर त्यांच्याकडे तुम्ही जाल का स्वतः? मुख्यमंत्र्यांना माझा हाच सवाल आहे की ते स्वतः जातील का तिकडे? इतर सामान्य गरजू लोकांना माहिती नसतं की कुठला डॉक्टर आपल्याला ट्रीट करतो. जर तुम्ही MBBS आणि BHMSच्या लोकांना इक्वल समजून तर त्यांच्यावरती पण त्यांना पण सेमच आमच्या सोबतच प्रॅक्टिससाठी जर परमिशन देत असाल तर हा कम्प्लिटली आमच्यावरती अन्याय आहे. तुम्ही कालपासून आंदोलन करताय, निषेध करताय, OPD कंप्लीट बंद आहे, पण याचा काही प्रमाणात रुग्णांवर देखील परिणाम होतो, याचा काय विचार केलाय? सर, कंप्लीट आम्हाला विचार केलेला आहे आणि आता आम्ही एमर्जन्सी सर्व्हिस देतोय आणि रुग्णांसाठीच आम्ही केवळ हा प्रोटेस्ट करतोय. शेवटी कसं आहे, आता 2 दिवस रुग्णांना त्रास झाला तर चालेल अशी आमची भावना आहे, पण वर्षानुवर्ष पुढचा त्रास त्यांचा कमी होईल. कारण की जे त्यांच्याकडे स्किल नाही आहेत, जर ते लोक जर पुढे जाऊन जर सेवा देणार असतील रुग्णाला तर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे आम्ही हे प्रोटेस्ट करतोय. आणि शेवटी UGची एक्झाम होताना आम्हाला त्यांनी डिस्क्रिमिनेट केलं होतं. म्हणजे सरकारने एक्झाम घेतली, आम्ही त्यात MBBSला लागलो, नंतर काही लोक BMS BHMSला लागले, नंतर BDSला लागले. मग शेवटी येऊन जर तुम्ही 1 वर्षाचा कोर्स घेऊन जर तुम्ही लॅटरल एंट्री देणार असाल तर
लोकांना जरा तुम्ही त्या सेवेचा खूप मोठा परिणाम होणार आहे हा विचार पण त्यांनी केला पाहिजे. आणि आपले मुख्यमंत्री खूप संवेदनशील आहेत असं आम्हाला वाटतं आरोग्य सेवेमध्ये. तर त्यांनी नक्कीच या गोष्टीचा विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा असं आम्हाला वाटतं. महाराष्ट्र शासनाने जर हा निर्णय मागे नाही घेतला किंवा निर्णयामध्ये बदल जर नाही केला तर तुमच्या आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? महाराष्ट्र शासनाला तुमच्या न्यूज चॅनल थ्रू मी एक सांगू इच्छितो, तर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय जर पाठीमागे नाही घेतला तर कम्प्लीट मे मुदत आम्ही आंदोलन करू. आणि यामध्ये आतापर्यंत डॉक्टरांचे एवढे आंदोलन झाले, त्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू होती. पण प्रश्न आता आमच्या अस्तित्वाचा आहे, उद्यापासून कंप्लीट ओपीडी आयपीडी इन्क्लुडिंग इमर्जन्सी सर्व्हिसेस आम्ही कंप्लीट शटडाऊन करणार आहोत. हा आमचा महाराष्ट्र शासनाला इशारा असेल. महाराष्ट्र शासनाने जर उद्यापर्यंत जर हा निर्णय पूर्णपणे मागे नाही घेतला तर हे डॉक्टर ओपीडी असेल आयपीडी असेल या कम्प्लीट ज्या आपत्कालीन सेवा आहे पूर्णपणे बंद करणार आहेत. त्यांनी नवराष्ट्राच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला जसे आवाहन देखील केलेले आहे. नवराष्ट्रासाठी पुण्यावरून मी आदित्य.